नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो, आज आहे मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार आणि इकडे चाललेली आहे पूजा। तर हे काय सुरुवातीला केलं तर उंबरट्यावर जे आहे ना ते गोमित्र शिंपडलेलं आहे मी। तर माझ्याकडे नेहमी गोमित्र असतं आणि मी ते बऱ्यापैकी महिन्याला शिंपडतेच घरात, मला ती सवय आहे, म्हणजे आवर्जून मी शिंपडते। तर आता सगळी बाकीची आपली डेली रूटीनची जी काम आहेत ना ती सगळी ताईनो झालेली आहेत आणि ती काय तुमच्याशी शेअर केली नाही, नाहीतर आजचा व्हिडिओ अजून पण मोठा झालेला आहे आणि तो अजून मोठा झाला असता। तर रांगोळी, दारातलं सगळं झाडणं पुसणं, घरातलं पारूस सगळं, सगळ्यांचे डबे, खिचडी सगळं झालेलं आहे, जे की मागच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। आणि आता मी इथे म्हणजे पहिल्यांदा अंगणाची पूजा करून घेते। अंगणाची पूजा म्हणजे रांगोळी, सडा हे असतंच। आता गॅलरी आहे म्हटल्यानंतर ती पुसून घेतली, तर रांगोळी काढून घेतली आणि इकडे हळदीचं लेपन आहे ना ते सुद्धा उंबरट्याला केलेलं आहे। तर मी हळदीचं लेपन करताना एकदम जास्त असं थिक म्हणतात ना तसं लेपन करत नाही, अगदी थोडीशी हळद, अगदी थोडीशी, नुसतं असं ते थोडंसं असं लेपन, सगळीकडे हात पण फिरवते असं नाही की, पण असं घट्ट लेपन करत नाही कारण नंतर पाय वगैरे पडतो, म्हणून मग असं फेंट असं करते। तर अशी आज दारातली रांगोळी, सजावट सगळं झालं आणि आता इकडे बघा गोमित्र जे आहे ते सगळं घरात शिंपडून घेते, कारण तुम्ही पाहिलेलं आहे घरसुद्धा क्लीन सगळं 2 दिवसात मी करून घेतलेलं आहे। किचन क्लीन झालेलं आहे आणि त्या बॉटलमध्येच आहे बरं का, त्यातनं अगदी थोडं थोडं पडतंय म्हणून मी तसं शिंपडते, नाहीतर शक्यतो असं कशात डब्बीत भरणीत असेल तर मग तुळशीच्या पानाने किंवा कुठलंही झाडाचं पान घेऊन असं घरात शिंपडलं तरी सुद्धा चालतं। आणि इकडे बघा सकाळी ह्या गोष्टी सुद्धा सगळ्या मी क्लीन केलेल्या, बऱ्याच गोष्टी सकाळच्या दाखवायच्या स्किप केलेल्या होत्या कारण व्हिडिओ खरंच मोठा होता। तर हे सकाळची म्हणजे सकाळी ह्या समया, दिवेस, जे काही देवाऱ्यातल्या गोष्टी आहेत ना ते सगळ्यात आज महत्त्वाची आणि छान टिप्स तुमच्याशी इथे मी शेअर करते। टिप्स म्हणण्यापेक्षा एक माहिती देते। इथं घेतलेला आहे मी बेकिंग सोडा आणि खायचा सोडा आणि लिंबू अर्धा, बस ह्याने आज मी देव क्लीन केले ताईनो। इतके छान झाले, इतके सुंदर ना, खरं सांगू इतके चकचकीत निघले, म्हणजे कुंकू जे कानाकोपऱ्यात लागलेलं असतं ना सगळ्या मूर्त्यांना ते सगळे इतके सुंदर निघले। तर आता देवपूजा करायची म्हणून काल मी सगळे वस्त्र सगळं देवाऱ्यातलं धुतले आणि इकडे बघा सकाळी सकाळी जाऊन मिस्टरांनी वेणी, फुलं छान, आणि आज वेणी मिळाली इतकी ताजी छान फ्रेश होती ना। तर एक 4-5 दिवस आता देवपूजा नव्हतीच, त्याच्यामुळे कसं देवाऱ्यावर सगळा धूळ वगैरे सगळं साचलेलं होतं, मग ते सगळं क्लीन केलं, एकदा सुक्या कपड्याने एकदा ओल्या कपड्याने। तर आता बघा इकडे जी काही मी सोडा आणि बेकिंग सोडा आणि खायचा सोडा, बेकिंग पावडर आणि सोडा घेतलेला आहे, त्याच्यात ना लिंबू अर्धा पिळलेला आहे आणि हे सगळं ना लिंबू पिळलं की लगेच ॲक्टिवेट झालं। आणि हा आता बघितलं तुम्ही ब्रश मी नवीन घेतलाय, तुमच्या समोरच फोडलाय। नेहमी देव घासताना नवीन ब्रश घ्यायचा आणि ब्रशनं देव घासले तर काहीही होत नाही, नाही घासले तर कानाकोपऱ्यात किती खराब होतं, मग ते कसं निघणार, आणि एकदा राब बसत गेली चिकट चिवटपणा देवाऱ्यांवर, मग ते देव किती का छान असणार, मग त्याच्यावर सगळं असं लाईनिंग दिसतं बघा। माझ्या गणपतीला पण तसंच झालेलं आहे, पण आजच्या ह्या माझ्या DIY मुळे ना एक नंबर देव निघलेले, तुम्हाला पुढे दिसेलच। तर आता काय केलं, जे मिश्रण होतं ना ते सगळं असं कानाकोपऱ्याला ब्रशनी मी देवांवर लावून घेतलं। आता लिंबू पण नाही, पितांबरीनं जरी देव घासले तरी पण ते काळेच पडतात, निघतात पितांबरीनं अगदी स्वच्छ देव निघतात पण काळे होतात। पण ह्याने खरं सांगू एक कानाकोपऱ्याला जो लालपणा हे होता ना तो सुद्धा, आणि माझं हे श्रीयंत्र आहे ना त्याला कुंकुमार्चन करून करून ते पूर्ण त्याच्या जे खाचा खोचा आहेत ना पूर्ण सगळ्या बघा लाल झालेले होते, आणि त्याला पण ते चांगलं असं मिश्रण मी लावून दिलं। तुम्हाला समजलं असेल, बेकिंग सोडा, आपला खायचा सोडा, बेकिंग सोडा 2 चमचे, खायचा सोडा 1 चमचा आणि अर्धा लिंबू, हे सगळं मिश्रण आता चांदीच्या देवांना, पितळेच्या देवांना सगळ्यांना लावून घेतलेलं आहे। आणि आता इकडे ते लावलं, थोडा वेळ ठेवायचं ते मिश्रण लावून देवांवरती, लगेच धुतलं तर ते निघणार नाही, पण अशा पद्धतीने लावून ठेवलं। तोपर्यंत ज्या काही सकाळी म्हणजे गुरुवारची मी तांदूळ बदलते, आपण सगळंच देवाऱ्यातलं गुरुवारचं किंवा शुक्रवारचं बदलतो, तर मी ते सगळे तांदूळ, त्याच्या खालच्या प्लेटा, वाट्या सगळं सकाळी घासलेलं होतं, ते मात्र सगळं पितांबरीने घासलं, पितांबरीने त्या गोष्टी चांगल्या निघतात। तर इकडे सगळ्या गोष्टी बघा आता पुसून घेतल्या, वस्त्र देवाऱ्यात, आणि रोजची देवपूजा आहे ती पण तुमच्याशी मी शेअर करते। तर आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण ठीक आहे, माझ्या मैत्रिणींना आवडतो, स्किप न करता फक्त बघा। घरात ज्या तस्वीरी असतात ना त्याही अगदी रोज नाही पुसायच्या झाल्या ना तरी रविवारी किंवा रविवारी नाही, गुरुवारी, सोमवारी, गुरुवारी किंवा मंगळवारी तरी निदान त्या पुसाव्या, कारण आपल्याकडे देवीचा फोटो असतो, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो। तर आमचा कुलदैवत आहे त्याचा फोटो तुम्हाला वरती दिसत असेल, तो पुसला,
त्यालासुद्धा नीट गंध अष्टगंध लावून वगैरे त्याची पूजा केली. आठवड्यातनं एकदा का होईना ते सगळ्या पुस्तकं वगैरे देवाऱ्यातली पुस्तकं झाडावी, नीट ठेवावी आणि ना तसबिऱ्या ह्या पुसून घ्याव्या. स्वामींचा फोटो तेवढा मी म्हणजे देवपूजा केल्यासारखी रोजच काढते, तिथलं पुसते, वस्त्र बदलते आणि स्वामींच्या फोटोची अशी पूजा करून घेते. पण वरचे जे फोटो आहेत ना ते शुक्रवार किंवा गुरुवार मी पुसत असते. रोजचे काही ते पुसायचे होत नाही, तेवढा हात वर जात नाही, स्वामींच्या फोटोपर्यंत हात जातो. तर इकडे स्वामींची सुद्धा पूजा झाली. बाकी सगळं झालं, नाही म्हटलं तर 10-15 मिनटं त्याच्यात गेली बघा. तोपर्यंत हे ना चांगलं त्याच्यावरती असं हे झालं. आता ब्रशनी बघा सगळं मी घासून घेते आणि देव जसे मी असे ब्रशनं घासले तर तुम्ही बघू शकताय जे काय कानाकोपऱ्यात लाल लाल कुंकवाचं जे साठले ना ते बघा सगळं ब्रशने असं निघून वरती आलेलं, म्हणजे ते ॲक्टिवेट झालेलं. तर नवीन लक्ष्मीची जी मूर्ती आहे ना त्यालाही लावलं. ती तर म्हणजे ती ऑलरेडी स्वच्छ होतीच म्हणा, पण त्या ह्यानी सुद्धा इतकी चककली. हा गणपती चांदीचा, तोही बघा एकदम छान. काही बारीक बारीक मूर्ती असतात त्या कशा स्वच्छ कराव्या प्रश्न पडतो, त्यावेळेस ह्या DIY नक्की ट्राय करून बघा. साधा सोपा आहे. आता ही जी लक्ष्मीची मोठी मूर्ती आहे ना ती सुद्धा तुम्ही बघू शकता इन्स्टंट चमकली. जसं की म्हटलं पितांबरीनं ते निघतंच छान, पण ह्यानी काय झालं ना ह्या मिश्रणाने देवाच्या काण्याकोपऱ्यातलं सगळं निघलं. आता बघा सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या अशा स्वच्छ घासून घेते. महिन्यातनं एकदा जरी हा उपाय केला ना, अगदी रोज नाही करायचा, महिन्यातनं एकदा जरी केला तरी सुद्धा देव स्वच्छ राहतात. आणि जेव्हा देवाऱ्यातले देव असे चमकतात ना तेव्हा आपण साधा दिवा नुसता लावला, एखादं फुल वाहिलं तरी घरात इतकं प्रसन्न वाटतं आणि देवाऱ्याकडे सारखं बघू वाटतं. आता तुम्ही बघू शकताय इतकं म्हणजे जे काही श्रीयंत्र माझं होतं ना ते इतकं खराब आता खराब तरी कसं म्हणू, इतकं रापलेलं होतं ना कुंकवानी, मला ते कसंच. आणि बघू शकताय जे पाणी निघलेलं आहे ना ते सगळं बघा तुम्ही लाल निघलेलं आहे, म्हणजे एवढं सारं साईडचं ते कुंकू अडकलेलं असतं ना ते निघलं. श्रीयंत्र मात्र आणखीन मी थोडंसं बरं का पितांबरी घेऊन पुन्हा एकदा सगळ्या त्याच्या खाचा घासल्या. खरं सांगते नंतर पितांबरीनं थोडंसं मी घासलं तर ते एकदम चकचकीत निघलं. तर तुम्ही सुद्धा देव घासताना असे ट्राय करा. आणि आता बघू शकताय 3-4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुतले, म्हणजे अगदी त्याचं सगळं निघेपर्यंत. तर त्यातनं सुद्धा असं लाल लाल पाणी निघतच होतं शेवटपर्यंत, म्हणजे त्याला जे कानाकोपऱ्याला कुंकू लागलेलं होतं ना ते व्यवस्थित निघलं. आणि आता देव बघू शकताय तुम्ही एकदम छान चमकले. आणि भरपूर वेळा देवांना मी धुवून काढलं, म्हणजे त्याला असं अजिबात पितांबरीचं दिसू नये. जेव्हा तुम्ही पितांबरीचे पण देव घासता तेव्हा ना स्वच्छ खूप वेळा त्याला धुवायचं, म्हणजे पितांबरी जी कानाकोपऱ्यात राहिलेली असते ना ती सुद्धा व्यवस्थित मग निघून जाते. तर आता सगळे देव वगैरे सगळे धुवून स्वच्छ झाले. पुन्हा एकदा मी स्वच्छ ते कापडाने पुसले. असं वेल्वेटचं कापड देवाऱ्याला ठेवलेलं आहे, म्हणजे देवांचा टॉवेल म्हणून. आणि देवाऱ्यात सगळे आता देव मांडून घेतले. तर रोजची देवपूजा ही माझी सेमच असते, म्हणजे रोजच ही देवपूजा मी करत असते. आणि ज्या दिवशी आपला उपवास असतो, ज्याचा उपवास धरलाय त्या देवाचं नामस्मरण किंवा देवपूजा करताना नेहमी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचे नामस्मरण करत करत देवपूजा करावी, म्हणजे त्यांचं पण एक जप होतोय म्हणा आणि आपल्याला स्मरणात पण राहतं की आपल्या देवाचं आपण हे करतोय. म्हणून मी नेहमी ते तोंडातनं काढत असते. तर सगळ्याला बघा पुरुष देवतांना मी नेहमी, म्हणजे आता गणपती बाप्पा आहेत, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, त्याला ना अष्टगंध लावते आणि बाकी सगळ्याला मी हळदी कुंकू लावून घेते. मंगल कलश जो आहे नेहमीचा आपला देवाऱ्यात असतो ना तो सुद्धा छान. आणि आज खरंच सांगते इतके देव तुम्हीच आता बघा खरंच देव चककले, एकदम चमकायला लागलेले इतकं नाही, सगळे चांदीचे पितळेचे तांब्याचे सगळे देव छान असे. आणि आजची अशी देवपूजा झाली. नाही म्हटलं तर आजच्या देवपूजेला मला ह्याच देवपूजेला 1.5-2 तास लागले होते, पण मनासारखी पूजा झाली. तर आता झालेलं आहे आज गुरुवारची लक्ष्मीची पूजा मांडायची. तर इथलं थोडंसं मी पुसून घेते, कारण आता तुम्ही बघितलं मी तिथंच उभी असते, माझं पायदळी सगळं झालेलं असतं, मग तिथलं पुसणं गरजेचं होतं कारण मी तर खाली पूजा मांडते. तर गुरुवारची पूजा डिटेलमध्ये मी दाखवलेली, इथं बरं स्किप केलेलं आहे. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, कारण सगळंच दाखवायचं तरी ह्यात मी रुटीन दाखवलेलं नाही. फक्त तुम्हाला मला जो देव स्वच्छ करतानाचा चांगला अनुभव आला की जेणेकरून सगळ्यांच्याच देवाऱ्यातले देव असे चमकावे आणि प्रसन्न वाटावं सगळ्यांनाच, म्हणून मी ते तुमच्याशी शेअर केलं. तर इकडे बघा जे काही मागच्या गुरुवारी आपण पूजा केलेली असती ना ते असं एकसारखं व्यवस्थित ठेवलं ना की बरोबर हे होतं. तुम्ही बघू शकता मी जे काही आपल्याला हळकुंड किंवा बऱ्याच गोष्टी अशा लागतात की सुपारी सगळं असं ह्या मोठ्या वाडग्यात ठेवलेलं, म्हणजे त्या वाटीत. आणि ना जे काही गळ्यातलं सगळं
एका पिशवीत व्यवस्थित ठेवलेलं, जेणेकरून आज मला जास्ती वेळ गेला नाही. म्हणजे गेला पूजेला मला वेळ गेला. खरं सांगू, आज मी 10 सव्वा 10ला जी पूजा करायला घेतलेली, 1:15 घड्याळात वाजला तेव्हा मला समजलं बापरे, मी इतका वेळ आज पूजा करत बसलेली. कारण मला देव्हारा सगळा स्वच्छ डीप क्लीन करायचा होता. तर आता इकडे मंगल कलश जो भरून ठेवलेला आहे ना, तर भरलेला आहे. त्याच्यात नेहमी हळदी कुंकू, अक्षदा आणि ना सुपारी, नाणं नेहमी टाकायचं, फूल एक व्हायचं. तर आज हारवाल्याने छानच वेणी पण दिलती, थोडीफार फुलं पण एक्स्ट्रा दिलती आणि एक मोठं गुलाबाचं फुल होतं ना, त्याच्या पाकळ्या दिलेल्या भरपूर त्यांनी. तर त्या पाकळ्या सगळ्या मला व्हायला छान झाल्या. तर आता बघितलं, ही जी साडी मी तांब्याला नेसवलेली आहे ना, तर ती मी मागच्याच गुरुवारी जसं आहे ना, म्हणजे ब्लाऊज पीस आहे ते, त्याचं जी साडी तयार केली ना, ती मी मागच्याच गुरुवारी पिना वगैरे लावून ठेवलेली. फक्त ना कळशीच्या गळ्यातनं अशी वर काढून मी जशी आहे तशी, पिना वगैरे काही काढल्या नाहीत, जशाच्या तसं पिशवी ठेवलेलं. त्याच्यामुळे डायरेक्ट आज मग मला ते कलशाला लावायला झालं. 5 विडे 5 सगळं मांडून झालं. आणि ना वेण्याची मला खरंच खूप खूप म्हणजे खूप आवडलेली. तर अशी बेसिक पूजा सगळी मांडून झाली. आणि मी नेहमी सगळी पूजा मांडते, तिथला पसारा सगळा आवरते साईडचा, आणि मग दिवे लावून घेते. म्हणजे आता समई, रांगोळी ह्या गोष्टी, नाहीतर काय होतं, माझाच हात लागतो, आपला हात लागतोच, मग समई इकडे तिकडे हे होते. आणि म्हणतात की अग्नीच्या साक्षीने देवपूजा करावी. तर देवाऱ्यातली देवपूजा झालेलीच असते, तिथला दिवा अगरबत्ती सगळं चालूच असतं. तर इकडे अशी छान अशी पूजा झाली, पूजा वाचली, आरती झाली. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने पूजा करतो ना, तेव्हा सगळ्या घरात जो काही धूप आहे तो दाखवावा, आपल्या उंबऱ्याला ओवळावे अशा पद्धतीने. तर चला, ते पण झालं. आणि आता खरं तर ही सगळी पूजेचीच माहिती मी सांगितली. मला आज एक वेगळीच गोष्ट सांगायची होती या पूजेबद्दल, जी की आदिती अनुष्काच्या ह्याच्याबद्दल आहे, रिलेट जन्माबद्दल. तर ते मी नंतर सांगेन. फायनली बघा, देवपूजा छान झाली, घरात प्रसन्न वाटायला लागलं. आणि रांगोळीसुद्धा पुसली गेली, कारण ना देवीने आज मला आशीर्वाद दिला. देवीच्या डोक्यावर सगळं झालं, आणि जी वेणी ही घातली होती ना, ती रांगोळीवरती पडली. पुन्हा मी उचलली आणि ठेवली. मी काय तसं हे करत बसत नाही की पडलं ना, असं झालं तसं झालं. पडली, उचलली, ठेवली, झाला प्रश्न मिटला. ताईंनो, एक नाही, किती वाजलेत मी बघते, एकच मिनटं. 12:42 म्हणजे जवळजवळ 12:45 वाजला. आणि मी 10 वाजता पूजा करायला घेतलेली. म्हणजे आता देवाऱ्यातली तर पूजा तुम्ही बघितलं, छान देव निघले बरं का. एकदम ऑनेस्टली रिव्ह्यू मी तुम्हाला देते, खरंच त्यानं ना देव खरंच चांगले निघले. आणि चला, 1 वाजला. जसं की मी म्हटलं तुम्हाला की म्हणजे आता सगळं होतंच, मागच्या तयार होतं, तरी पण 1 वाजला. पण आज मला मागच्या गुरुवारसारखी धावपळ नव्हती. आणि बघा, पूजा तर झालेली. या सगळ्यांनी हळदी कुंकवाला या, माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिली यांनी, सगळ्या लेडीजच आहेत आपल्या, म्हणून हळदी कुंकू माझं मोठं होईल, तुम्ही सगळे माझ्या घरी आला तर झालेली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. 12:45 वाजला. असू दे, काही काम नाही आहे माझं, असं पण सगळं काम झालेलं आहे. काही नव्हतंच काम, तर मग का त्याला गडबड करू मी तरी. मग माझ्या मनासारखी अशी शांत अशी पूजा झालेली आहे करून. आणि चला, आता खिचडी खाणार. 12:45 वाजला म्हणजे खाल्लीच पाहिजे. बाकी आजचं तुम्ही मी हळदीचं लेपन, घरा सगळ्या धूर झालं आहे त्याच्यामुळं. आणि आज देवारा पण सजवलेला होता, बघितलंच तुम्ही, सगळं रांगोळी वगैरे छोटीशी काढलेली. आणि चला, तर आज आहे भोपळ्याच्या घऱ्या करणार आहे मी. आता भोपळा चिरणार, आधी खाऊन घेते थोडंसं, काय आवरायचं नाहीच आहे. भोपळाच आता चिरणार आहे आणि तो डायरेक्ट गुळामध्ये शिजवून त्याचं पीठ मळून ठेवणार आहे. म्हणजे काय होतं, संध्याकाळी बरोबर ना त्याच्या घाऱ्या चांगल्या होतात, एकदम पीठ मुरलं ना. तर आता दोघींना म्हणजे जावेला पण अर्धा भोपळा द्यायचा आणि मला पण. मग आता कापते, तो मलाच कापावा लागतो दरवेळेस, कारण मला व्यवस्थित कापता येतं म्हणून. मग तो आता कापते. आणि चला, मग पुढचं आता रेसिपी फक्त तुमच्याशी शेअर करते. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय. चला, तर आता दुपारचे 3 वाजले. आणि जसं की हा तुम्हाला 2-3 दिवस झालं आपल्या ह्याच्यात दिसतोय, घरात किचनमध्ये मोठाच्या मोठा भोपळा. तर आज दुधी भोपळ्याची रेसिपी, दुधी भोपळ्याची नाही, ह्या भोपळ्याची. आम्ही ह्याला भोपळाच म्हणतो, कोण काय बरीच ह्याला नाव आहेत बरं का, पण आम्ही भोपळा म्हणतो, डायरेक्टली भोपळाच. मग चला म्हटलं, आज नैवेद्याला घाऱ्या करूया. आणि भोपळा एक तरी असं मार्गशीर्षमधल्या एका तरी गुरुवारी ना नैवेद्य म्हणून भोपळ्याच्या घाऱ्या ह्या असतातच. हा कट करायला इतकं एफर्ट्स लागतात ना, खरंच. आता तुम्ही बघू शकताय, तर भोपळा पहिल्यांदा धुवून घेतला स्वच्छ, आणि आता जो आहे ना तो सगळा चिरून घेतले. ते तरी सुरी जाडी आहे, तर अशा पद्धतीने मी का चिरून घेतला आणि तुकडे केले. अर्धा भोपळा जावेला दिला आणि अर्धा भोपळा मी घेतला. तर त्यात लागली सुरी, मला इथे लागली. तर म्हटलं ना, हे कट करणं आणि खिसणं सगळ्यात मोठं कष्टाचं काम आहे. चिरलं आणि हा एवढा अर्धा जावेला देऊन आले. आणि आता मी सुद्धा लगेच, म्हणजे
भोपळ्याच्या घाऱ्या कधीही करताना बघा दुपारी पीठ मळून ठेवायचं, ते संध्याकाळपर्यंत चांगलं मुरतं आणि जेव्हा पीठ चांगलं मुरतं तेव्हा भोपळ्या ज्या काही भोपळ्याच्या घाऱ्यात ना एकदम मऊ लुसलुशीत, आणि 4 दिवस जरी ह्या भोपळ्याच्या घाऱ्या ठेवल्या ना तरी काही होत नाही. तर इथं बी जे आहे ना ते मी टाकून देणार होती, पण म्हटलं नको, अनुष्काला खूप वेळ असले बिया गोळा करायचं, ते कुठं तर नेऊन लावायचं, त्याचं हे करायचं. तर आता भोपळा खिसताना ना एकदम बारीक करायचे तुकडे, एकदम बारीक. जेव्हा तुम्ही तुकडे कराल ना पटकन असा खिसला जातो, आणि असा मोठमोठे तुकडे करून ठेवले आणि मग खिसत बसला तर त्याला खूप ताकद लावावी लागते, हात भरून येतो, दुखतो. जसं की म्हटलं भोपळा कापणे आणि भोपळा खिसणे ह्यातच फक्त आपले एफर्ट्स आहेत. तर बघा भोपळा खिसला, तेवढा सगळा भोपळा खिसला, आणि 1 किलोतला मी एवढा गूळ साईडला ठेवला आणि एवढा गूळ बघू शकता चिरून घेतलाय. माझं कसं असतं नेहमी करते ना म्हणून मी एवढी मापत तवपत बसत नाही, म्हणजे तोलत ते मला एक अंदाज आहे की एवढ्याला एवढं लागणार, मग मी तशा टाईपमध्ये घेत असते, कारण माझ्या रेसिपी शक्यतो करून चुकत नाहीत, बिलकुल नाही. इकडे गुळातला खडा घावला, त्याच्यामुळे मला म्हणजे अंदाज असतोच. आता इतकं वर्ष जर आपण करतोय तर आपल्याला एक अंदाज आला असतो की नाही एवढ्याला एवढा गूळ लागेल, त्यामुळे मी मापत बसत नाही. तरी पण मी तुम्हाला सांगते, भोपळा आता तुम्ही पाहिला तेवढात मी अर्धा भोपळा घेतलेला, 1 किलोतला पाव किलो गूळ साधारण बाजूला ठेवला, म्हणजे 3 पावशर, अर्धा किलोला वरती गूळ इथं मी घातलेला आहे. तर आता काय करायचं आहे बघितलं तुम्ही, गूळ खिसलेला आणि जो काय तर गुळातले खडे बघा इथं घावतात, किती चेक केला तरी नाही, 1-2 खडे मला घावलेच गुळातले, आणि मग नंतर मी हळू सगळे बघून काढले, म्हणजे सगळे नाही 1-2-3 निघले. तर जो काही भोपळ्याचा खीस आणि गूळ एकत्र आपल्याला असं गॅसवरती पातेल्यात घेऊन शिजवायचं आहे. तर शिजवायचा म्हणजे म्हणजे एकदम असा शिजवायचा नाही, आपण गाजरचा हलवा वगैरे कसा शिजवतो तसा नाही, फक्त गूळ वितळेपर्यंत, गुळाचं जे पाणी आणि भोपळ्याचं सुद्धा भरपूर पाणी होतं, तर ते सगळं वेगळं होईपर्यंत फक्त आपल्याला ते शिजवायचं आहे. म्हणजे हा भोपळा आणि गूळ मिक्स व्हायला फक्त 15 मिनटं लागली. 15 मिनटं बारीक गॅसवरती बघा पातेलं ठेवलेलं आहे. ह्या स्टेजला बघू शकताय आता परफेक्ट भोपळ्याचं सुद्धा पाणी सुटलेलं आहे, आणि ना गूळसुद्धा व्यवस्थित वितळलं आहे. आता बघा मी हे परातीत ओतलेलं आहे, तर साईडून तुम्हाला लगेच दिसत असेल पाणी. ह्यात अजिबात एक्स्ट्राचं पाणी वगैरे घातलेलं नाही आहे बिलकुलसुद्धा, जे काही गुळाचं आणि भोपळ्याचं आहे. आता हे पूर्ण असं परातीत ओतून आपल्याला थंड करायचं आहे, थंड ठेवायचं. थंड झालं की मग आपण त्याच्यात पीठ मळणार आहे. तर इकडे बघा एक 10-15 मिनिटांनी हे सगळं थंड झालं, आणि बघू शकता आता त्याला त्याचं अंगचं जे पाणी सुटलेलं आहे, फक्त ह्या अंगच्या पाण्यातच आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करून, आता मी पुढे तुम्हाला गोळा मळून दाखवतेच त्या पद्धतीने तो गोळा असा करायचा आहे. तर जर तुम्हाला याच्यात वेलचीची पावडर आवडत असेल तर घाला. आम्हाला ना एक ठराविक गोष्टींमध्येच वेलची पूड आवडते, असं सगळ्यात आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही घातली. पण काही जणांना त्याचा फ्लेवर आवडतो, तर तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे टाका त्याच्यात. तर इकडे बघा थोडं 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 करून गव्हाचं पीठ, फक्त गव्हाचं पीठ नाही तर मिक्स करत राहायचं. आता तुम्ही बघू शकता की, आणि घट्ट मळायचं नाही. आपल्याकडून चुकून कधीतरी पातळ कणिक होती ना एकदम पातळ, मग आपल्याला भरपूर पीठ घालावं लागतं. आता परवा दिवशी माझ्याकडून ह्याचं पातळ झालं बघा, कोथिंबिरीच्या वडीचं सेम तशा टाईपमध्ये. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते की अशा टाईपमध्ये बघा, हे तुम्हाला असं समजत असेल की हे पातळ आहे पूर्ण. आणि बघा असं पातळ पीठ मळायचं, आणि हे असं त्याच पातेल्यात आता मी ठेवून दिलेलं आहे. नाही म्हटलं तर हे मी 3-4 वाजता 4 वाजता धरा मळलेलं होतं, आणि संध्याकाळी मग 7च्या पुढे घाऱ्या केलेल्या, 1 नंबर झालेला. तर बघू शकताय घट्ट पीठ असं मळायचं नाही कणकीसारखं, सैलसरच एकदम पातळ, म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या बघितल्यावर समजलंच असेल. तर अशा पद्धतीने बघा पीठ घाऱ्यांचं मळून झालेलं आहे, 1 नंबर घाऱ्या झालत्या, म्हणजे इतक्या टेस्टी झालेल्या. तर ते पीठ मळलं आणि झाकून ठेवायचं. हे पीठ जरी तुम्ही आज मळलं आणि उद्या घाऱ्या केल्या तरी चालतं. जेवढं पीठ मुरेल ना, ते जेवढं मुरेल, जितकं मळून त्याला वेळ होईल ना तेवढ्या घाऱ्या फुगतात टम्म. आणि जर तुम्ही घट्ट पीठ मळलं किंवा लगेच मळलं लगेच केलं तर ते मुरत नाही. आता बघा संध्याकाळी सगळा स्वयंपाक झाला, नाही म्हटलं तर 6चं टायमिंग आहे, आणि आता मी करायला घेतलेले आहेत घाऱ्या. तर इकडे बघा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, संध्याकाळचा नैवेद्याचं उपवास सोडायचं. आणि इकडे असं एक कागद घ्यायचं, घारी म्हणजे लाटून करत नाही मी, माझी पद्धत दाखवते, आणि ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. घारी जर गरम गरम खायला बसला ना तर वेडच लागेल, इतकी टेस्टी ही घारी अशा पद्धतीने लागते. आता जाड असा प्लास्टिकचा कागद घेतलाय, आणि खाली पण तेल लावायचं, आणि घारी थापताना आपल्या बोटांना सुद्धा तेल लावायचं, आणि बघा या पद्धतीने थापून घ्यायची. आणि घारी पातळ नसते, घारी गुबगुबीत जाडच असते. तर एकच कितीही तुम्ही कढईत तेल वता आणि कितीही हे करा, पण एकदा घारी एकच तळायला, म्हणजे तशीच तळावी लागते, आणि तशीच तळलेली ती चांगली दिसते. तर बघा इकडे पहिलीच घारी आहे तुमच्याशी मी शेअर करते, लगेच टम्म फुगून आली. जसं की म्हटलं पीठ जेवढं तुम्ही मळून ठेवाल
आणि जितकं पीठ सैलसर असेल, मऊ असेल ना, तेवढी घारी अशी फुगते आणि एकदम मऊ मुलायम खायला सुद्धा. आणि कुठेही जो खीस केलाय ना भोपळ्याचा तो दिसत पण नाही आणि खरंच टेस्टी लागते. तर आता तेलात तिकडे मी घाऱ्या तळून घेते आणि घाऱ्यांचा कलर हा असाच असतो डार्क, बघू शकताय. अशा डार्क कलरवरतीच घाऱ्या काढायच्या, वरची तळून होतोपर्यंत. आणि फास्ट गॅसवर तळायच्या नाहीत, नाही तर सगळं आतनं कच्चं राहील. वरनं कलर तर लगेचच गुलाबी येईल, पण आतून कच्च्या राहतील. तर बघा या पद्धतीने घाऱ्या अशा थापायच्या, मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या. आणि बघू शकताय मऊ लुसलुशीत एकदम सगळ्या घाऱ्या झालेल्या आहेत आणि टम्म त्या फुगतायत सुद्धा. खायला पौष्टिक आणि थंडीचं हे काही बाधत वगैरे नाही, त्याच्यामुळे खायला टेस्टी लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. तर बघा हळूहळू असं ना एक एक तेल नाही म्हटलं तर हे सगळं पातेलं संपवायला मला 2 तास लागले ह्या सगळ्या घाऱ्या संध्याकाळी करायला. इतका मला कंटाळा आला, पण मी ते करून टाकल्या, कारण 2-4 दिवस पुढचं ह्या घाऱ्या खाल्ल्या तरी काहीही होत नाही. तर बघा टम्म अशा घाऱ्या फुगतायत. अगदी छोट्या छोट्या करायच्या असल्या करा, खूप मोठ्या मोठ्या करायच्या असल्या तर करा. तर घाऱ्या निम्म्या अर्ध्या केल्या, पोरींना आता भूक लागलेली, तर नैवेद्याचं ताट वगैरे भरलं. आजचं नैवेद्य म्हणजे साधा सिंपलच होता. डाळीची आमटी, मेथीची भाजी, तळण, कुरडई, पापड आणि वरण भात आणि घाऱ्या गोड म्हणून. तर इकडे आता पाटावरती नेहमी नैवेद्याचं ताट ठेवावं नैवेद्य दाखवताना, तर इकडे नैवेद्य सुद्धा दाखवून घेते. संध्याकाळची पूजा, धूप, आरती, दिवा सगळं लावून झालेलं होतं आणि असा आजचा गुरुवारचा दिवस सुद्धा गेलेला होता. तर इकडे म्हणजे देव्हाऱ्यातल्या देवाला, नंतर खाली बाहेर तुळशीला, सगळीकडे जेवढे आपले फोटो आहेत ना, तर एकच नैवेद्याचं ताट मी भरते आणि सगळीकडे पाणी फिरवून घेते. आणि इकडे आता जे काही आहे खाली सुद्धा देवीच्या इथे नैवेद्याचं ताट ठेवते. आणि इकडे बघा सगळ्या माझ्या घाऱ्या जवळजवळ 8 वाजता करून झाल्या. घाऱ्याचा रंग सुद्धा खूप छान होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा.